निश्चयाचा महामेरू बहुते जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जनता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नतमस्तक होते। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला नतमस्तक होते। मराठी मनाचे मानवेंदू श्री बाबासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होते आणि ज्यांच्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं काम या महाराष्ट्र राज्यामध्ये चाललेले आहे असे सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना नतमस्तक होते आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे हात त्यांनी बळकट केले असे उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि खऱ्या अर्थाने या महानबांधकाम कोल्हापूर मध्ये ज्याने 3.5 कोटीचं काम करण्याचं काम केलेलं आहे असे सन्माननीय आमदार, पक्षप्रमुख, उपनेते, बस एसटी बसचे अध्यक्ष, गोरगरिबांचे आधाते आमदार बच्चू कडू साहेबांना नतमस्तक होते आणि याचप्रमाणे आताच ज्यांनी आपल्याला बरेचसे काही या ठिकाणी सांगितलं आणि अख्ख्या तालुक्याची या 3 विभागाची जे लक्षण सांगितलं असे विभागाचे प्रेरणास्थान जनसामान्याचे आधार स्तंभ असलेले आपले विकास गोगोले साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं आमदार भरतसिंग गोगोले साहेबांचं काम कशा प्रकारचं आहे, काय आहे, आमदार साहेबांचं आपल्या लोकांशी कसं संदर्भात आहे, कसं थेट या ठिकाणी कनेक्शन आहे हे आपल्याला काय वेगळं सांगायचं कारण नाही। या सगळ्यांना आपल्याला सगळं ज्ञात आहे, उलट माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगा इतकं काम आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे आज आपण या भागामध्ये फिरत आहोत। या करवी गणामध्ये आता बरेचसे प्रवेश या ठिकाणी आपण घेतलेत। मंडळी आपला देऊळ पण असेल, आमचं विठ्ठलवाडी असेल, आमचं घोरबेवाडी असेल, आमचे वडवली असेल, या ठिकाणी बुद्धवाडी असेल, असे विविध प्रवेश केले। हे प्रवेश केले ह्या या लोकांना काही दिलं नाही आमदार साहेबांनी ह्या आणि फक्त एवढं लक्षात ठेवलं की आमदार साहेब कुठलाही भेदभाव बाळगत नाहीये, कुठला पक्षाचा आहे त्या तो भेदभाव बाळगत नाहीये, कधी गेलेल्या माणसाला कुठला पक्ष विचारत नाही, आलेल्या माणसाला व्यवस्थित चांगलं सन्मानपूर्वक वागणूक करण्याचं काम आमदार साहेब करतायत। म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रवेश जो होतोय तो आमदार साहेबांच्या या कर्तृत्वामुळे होतोय। मंडळी बरेचसं काम या ठिकाणी आपण बघितलं, असं गाव नाही, वाडी नाही, वस्ती नाही आणि अशी आली नाही जिथं आमदार साहेबांचं काम नाही इतकं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे। विरोधकांना विचारावं, तुम्ही जाताय तिथं, तुम्ही मिटिंग घेताय, सभा घेताय किंवा तुम्ही लोकांशी बोलताय, त्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक आलीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक सभामंडळामध्ये आमदार साहेबांचं नाव आहे आणि आमदार साहेबांचं काम आहे। त्याच्यामुळे विरोधकांना इथं मत मागण्याचं कोणताही अधिकार राहत नाहीये। मंडळी बरेचसे वक्तव्य केलं जातं की आमदार साहेबांना रोजगाराबद्दल तरुणांमध्ये नाराजी आहे। मंडळी साफ चुकीचं आहे। या ठिकाणी मीडिया सर्वेक्षण होत आहे, माझं मीडियाला सांगणं आहे की तुम्ही सर्वेक्षण करा। या पूर्ण या महाराष्ट्रामध्ये हजारो काम लावण्याचं काम त्यांनी केलंय अशा आमदार एकमेव आमदार म्हणजे भरतसिंग गोगोले साहेब आहेत। हे कुणी पण सांगावं, माझं चॅलेंज आहे। अशा प्रकारचं काम करत असताना आपण बघितलं ITI असेल, BSc असेल, MSc असेल, या सगळ्यांना अतिशय प्रकारचं चांगल्या प्रकारचं अप्रेंटिस ITI याच प्रवीण देण्याचं काम केलेलं आहे। त्यांच्या कामाचं आपण बघितलं तर गव्हर्नमेंटनी योजना आणले की जे पदवीधर आहेत त्यांना स्टायपेंड देण्याचं काम केलेलं आहे। अशा प्रकारच्या विविध योजना या ठिकाणी केलेल्या आहेत। मंडळी सगळं काय तुम्हाला माहिती आहे, सगळं तुम्ही जाणताय। महिलांसाठी योजना, पुरुषांसाठी योजना, CM योजना, PM योजना, लाडकी बहीण, लाडकी लेक योजना, प्रवासामध्ये 50% सूट, महिला सन्मान योजना, आरोग्य योजना, सगळ्या योजना तुम्हाला माहिती आहेत। मंडळी ह्या सगळ्या योजना तुम्हाला सगळं ज्ञात आहे। आमदार साहेबांचं काम माहिती आहे, आमदार साहेबांचा विकास माहिती आहे। मग आता आपण काय करायचं, आपल्याकडे काय आहे, आता आपल्याकडं चेंडू आपल्याकडे आलेला आहे। आता आपण 8 दिवस फक्त बाकी आहे। या 8 दिवसामध्ये आमदार साहेबांनी काय द्यायचं आहे मंडळी, या 8 दिवसामध्ये आपल्या डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे। जे लोक आपल्याकडे येत आहेत, जे वळगणा करतात त्यांना सांगायचं आहे तुमचं काम काय, गावाच्या विषयावरच तुम्ही इथून जय महाराष्ट्र करायचा, अशा प्रकारचं आपण सांगणं गरजेचं आहे। मंडळी लक्षात ठेवा, ही वेळ फक्त तुमच्याकडे 8 दिवसाची आहे। 8 दिवसानंतर जे आपले नाही
ते आपले नाहीत, त्यांना आपण या ठिकाणी उभं करायचं नाही, हे लक्षात घ्या. कारण आपण बघितलं या दुर्गम भागामध्ये शेतकरी अतिशय कष्ट करून काम करून या ठिकाणी येतो, त्यावेळेला संध्याकाळी शेती पिकते न पिकते याचं टेन्शन असतं. पण आज सरकारने 12,000 रुपये देऊन आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊन बरंच ओझं डोक्याच्या खांद्यावर घेतलेलं आहे आणि घरपण योजना आहे. आपण बघितलं भारत देशाला 80 वर्ष झाली स्वतंत्र होऊन, पण अशा योजना तुम्हाला कधीच बघितल्याच नाही. आता तुम्हाला प्रत्येक व्यक्ती मागे, प्रत्येक महिने मागे योजना आहे आणि प्रत्येक कुटुंबामागे आपण पैसे घेतोय, पेन्शन घेतोय. इतकंच या ठिकाणी लक्षात ठेवा आणि येत्या 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि आपल्या आमदारांना नामदार करा. एवढं सांगतो, थांबतो. जय हिंद महाराष्ट्र. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या विधानसभा मतदारसंघात महिला आघाडीची उभी राहिली. यापूर्वी कुठल्याच इलेक्शनला अशी महिला आघाडी काम करत नव्हती. त्या महिला आघाडी उभी करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या सपनाताई माळुसरे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता ज्यांनी